हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे। चला तर मी इथे तुम्हाला आज उंबराची भाजी दाखवणार आहे। इथे मी अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि चिरलेला कांदा व आल्याचा तुकडा, याला आपण उंबराची भाजी किंवा मोदकाची भाजी पण म्हणू शकतो किंवा आपण याला हातवांग पण म्हणू शकतो। वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावे आहेत। आता आपण इथे सारण बनवण्यासाठी तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे। तोपर्यंत आपण रस्सा बनवण्यासाठी आलं, लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट करून घेत आहोत। इथे तुम्ही पहा। आता आपण एका वाटीमध्ये ते काढून घेऊया। आता इकडे तवा गरम झालेला आहे। तवा गरम झाल्यानंतर आपण अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत, ते आता आपण भाजण्यासाठी टाकूयात। गॅसची फ्लेम तुम्ही कमीच ठेवा, जास्त ठेवली तर तीळ तडतडून उडतात। इथे तुम्ही पहा, आपले तीळ इथे चांगल्या प्रकारे भाजत आहेत। आता इथे तीळ भाजलेले आहेत। आता आपल्याला गॅस बंद करून घेऊन एका ताटामध्ये तीळ थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत। आता आपल्याला त्याच तव्यावर उभा चिरलेला एक कांदा भाजायचा आहे। इथे तुम्ही पहा। आता आपण त्यावर अगदी पळी तेल घालूयात। तेल घातल्यानंतर आणखी 1 मिनिट तुम्ही कमी गॅसवर कांदा भाजू द्या। या प्रकारे तुम्ही उंबराची भाजी बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आता आपल्याला कांदा भाजत आल्यानंतर त्यामध्ये किसून घेतलेलं खोबरं आहे ते घालायचे आहे व त्यानंतर आपल्याला ते हलवून घ्यायचे आहे। आता आपण त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आल्याचे 2-4 तुकडे घेतलेले आहेत, ते आता त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत। नंतर थोडीशी त्यावर कोथिंबीर घालूया। इथे तुम्ही पहा। आता इथे चांगल्या प्रकारे भाजत आहे। आता ते थंड होण्यासाठी आपल्याला ठेवायचे आहे गॅस बंद करून। इथे आपण उंबरं बनवण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटीला थोडंसं कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घेतलेलं, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल मिरची पावडर आणि त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात। आता आपल्याला त्याचा मळून गोळा तयार करून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी घाला। इथे तुम्ही पहा, या प्रकारे गोळा बनत आहे। इथे मी उंबरं बनवण्यासाठीचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता तो आपण झाकून 15 मिनिटांसाठी ठेवणार आहे। आता आपण इकडे तीळ भाजून घेतलेले होते, ते मिक्सरला बारीक करून घेऊयात। तीळ हे जास्त बारीक करायचे नाहीत, मीडियम करा। आणि हा आपला थंड होण्यासाठी ठेवलेला मसाला, तो पण आपण बारीक करून घेतलेला आहे। आता आपल्याला तो सर्व मसाला काढून त्या तिळाच्या ह्याच्या सारणामध्ये टाकायचा आहे। त्यावर अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा आपला काळा मसाला, अर्धा चमचा धने पावडर व अर्धा चमचा त्यावर लाल मिरची पावडर घालूया। आणि हा सुहानाचा मसाला घातलेला आहे, थोडासा गरम मसाला। आणि आता त्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। इथे सर्व सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पहा, सारण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला उंबरं शिजवण्यासाठी पातेलं ठेवायचे आहे व त्यामध्ये थोडीशी तेलाची एकदम छोटीशी धार टाकायची आहे।
आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचे आहे. पाणी उकळूपर्यंत आपण इकडे आता उंबरं बनवून घेऊया. इथे तुम्ही पहा, एक छोटासा तुम्ही एकदम छोटासा गोळा हातामध्ये घ्या व त्यामध्ये या प्रकारे करून त्यामध्ये थोडंसं सारण भरा आणि उंबरं तयार करून घ्या. इथे तुम्ही पहा, इथे सर्व एकसारखे व्हावीत म्हणून मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता इथे तुम्ही पहा, एकसारखे सर्व उंबरं मी करून घेतलेले आहेत. इथे मी पाणी ठेवलेलं होतं ते पण उकळलेले आहे. आता आपण त्यामध्ये उंबरं घालून घेऊया. इथे तुम्ही पहा, गॅसची फ्लेम तुम्ही मीडियमच ठेवा. आणखी एक ट्रिक आहे की तुम्ही थोडेसे गव्हाचे पीठ घातल्यामुळे आपली उंबरं फुटणार नाहीत. आता 5 ते 7 मिनिटांनी इथे तुम्ही पहा, आपली उंबरे शिजत आलेली आहेत. आणखी एकदा त्यावर झाकून ठेवा. आता आपल्याला उंबराची रस्सा भाजी बनवायची आहे. इथे आता उंबरं शिजलेली दिसत आहेत. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता इकडे गॅसवर आपल्याला भाजी बनवण्यासाठी कढई ठेवून घ्यायची आहे. कढई ठेवल्यानंतर कढई गरम होऊ द्या व आता आपल्याला त्यामध्ये 2 पळ्या तेल घालायचे आहे. तेल हे तुमच्या क्वांटिटीनुसार, क्वांटिटी जास्त असेल तर तेल जास्त घाला. आता आपल्याला त्यामध्ये कढई गरम झाल्यानंतर तेल घातल्यावर त्यामध्ये मगाशी बारीक करून घेतलेलं आलं लसूण पेस्टचं घालायचे आहे. इथे तुम्ही पहा, आपली कढई चांगली गरम झालेली आहे. त्यामुळे आपण पटकन आता त्यामध्ये घरगुती बनवलेला येसूर घालायचा आहे, 2 चमचे. हा येसूर बाजरी, हरभऱ्याची डाळ, तांदूळ, धने यापासून तयार झालेला असतो. आता आपल्याला त्यामध्ये कोल्हापुरी मसाला 2 चमचे घालायचा आहे घरगुती आणि त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर. इथे तुम्ही पहा, आता आपल्याला त्यामधलं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि असंच तुम्ही शिजू द्या म्हणजे भाजीला चांगला कट येईल. इथे तुम्ही पहा, तुम्हाला माझी उंबराची भाजी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपल्याला त्यामध्ये राहिलेलं पाणी आणि सर्व उंबरे घालायचे आहेत. तुमच्याकडे भाजीला काही नसेल तर एकदम छान अशी आयडिया आहे उंबराच्या भाजीची, एकदम सोप्या पद्धतीने आणि चवीला पण छान. आता आपल्याला त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे आहे. आता आपली भाजी शिजत आहे. आता त्यावर थोडीशी वरती कोथिंबीर घालूया. आता आपली भाजी शिजलेली आहे. ऑलरेडी आपण उंबरं शिजवून घेतलेले आहे, त्यामुळे आता भाजी उकळली की भाजी बंद करून घ्या. इथे तुम्ही पहा, आता गॅस बंद केलेला आहे. आता आपण भाजी सर्व करूया. चला तर मग भेटूया आपण अशाच एका अनोख्या रेसिपीमध्ये. धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.